नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की निबंधमाला या सिरीज अंतर्गत मी प्रत्येक गुरुवारी तुमच्यासाठी एका नवीन विषयावरती नवीन निबंध घेऊन येत असते. त्यातीलच हा एक निबंध आहे. निबंधाचा विषय आहे निरोप समारंभ. तर आता 10वी-12वीच्या परीक्षेचा वेळापत्रक जाहीर झालेला आहे. त्यानुसार त्यांचं निरोप समारंभाची प्लॅनिंग सुरू असेल. त्यामुळे हा निबंध त्यांना नक्कीच मदत करेल, म्हणून हा निबंध देण्याचा एक प्रयत्न आहे. तर चला तर मग सुरुवात करूया. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षा तोंडावर आल्या होत्या. आमचा इयत्ता 10वीचा तो शाळेमधला शेवटचा दिवस म्हणजे निरोप समारंभ. समारंभासाठी दुपारी बरोबर 1 वाजता मी शाळेत गेलो. शाळा आज मला काहीशी वेगळीच भासत होती. आम्ही सगळे नवीन कपडे घालून ठरलेल्या वेळेत शाळेत जमलो होतो. मुले जॅकेट, टाय घालून तर मुली साड्या नेसून आल्या होत्या. त्या सर्वांना बघून विश्वासच बसत नव्हता की हे सगळे आपल्याच वर्गातील मुलं-मुली आहेत, जे कालपर्यंत आपल्याबरोबर एकाच वर्गात बसून शिकत होते. कारण आज ते सगळे अचानक मोठे दिसू लागले होते. एक एक जण जमू लागले होते. नंतर आम्हा सर्वांना आमच्या शाळेच्या समारंभ हॉलमध्ये एकत्रित बसवण्यात आले. प्रवेशद्वारापुढे 9वीच्या विद्यार्थिनी रांगोळी काढण्यात मग्न होत्या आणि सारे 9वीचे विद्यार्थी आमच्या स्वागतासाठी उभे होते. त्यांच्या या स्वागताने आम्ही भारावून गेलो. सभागृह आज नव्या नवलाईने नटलेले दिसत होते. आजवर ज्यांनी शाळेत उत्कृष्ट यश मिळवून दिले अशा गुणवंत विद्यार्थ्यांची छायाचित्रे सभोवताली स्टेजवर लावून ठेवलेली होती. केवढी कल्पकता होती त्यात. या साऱ्या प्रतिमा आम्हाला जणू प्रेरणा देत होत्या. तुम्हालाही असेच यश मिळवायचे आहे, शाळेचा लौकिक वाढवायचा आहे, असेच जणू त्या आम्हाला सांगत होत्या. जागोजागी निशिगंधाच्या व गुलाबांच्या फुलांची आरास केल्यामुळे सारे वातावरण सुगंधित झाले होते. ठरल्या वेळी कार्यक्रमाला सुरुवात झाली. आमचे उपजिल्हाधिकारी निरोप समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. मुख्याध्यापकांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. तेव्हा एक सुखद धक्का बसला, कारण उपजिल्हाधिकारी आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी होते व त्यांचे नाव शाळेच्या सन्माननीय विद्यार्थ्यांच्या यादीत झळकत होते. आमच्या बॅचने गेल्या 10 वर्षात मिळवलेल्या यशाचा आढावा मुख्याध्यापकांनी मोजक्या शब्दात घेतला. पाहुण्यांनीही अगदी मोजक्या शब्दात आपल्या जीवनातील यशाचे श्रेय शाळेला कसे जाते हे विनम्रपणे सांगितले. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकडून एकमताने निवड झालेल्या आदर्श विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांना भाषण करण्यास पाचारण करण्यात आले. पण नेहमी वक्तृत्व स्पर्धा गाजवणारे सारे आज भारावले होते. त्यांच्या कंठातून शब्दच फुटत नव्हते. सारेच वातावरण गंभीर झाले होते. सगळ्यांच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. हा वातावरणातील उदास गंभीरपणा निघून जावा म्हणून काही गमतीदार खेळ सुरू करण्यात आले व नंतर अल्पोपहाराच्या कार्यक्रमाने समारंभाची सांगता झाली. समारंभ संपला तरी आमचे पाय शाळेतून निघत नव्हते. या वास्तूशी आमच्या शालेय जीवनातील अनेक आठवणी जोडल्या होत्या. त्या आठवणींना उजाळा देत गुरुजनांचा आणि मित्रांचा निरोप घेऊन मी शाळेबाहेर पाऊल टाकले. मागे वळून पाहिले. डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंमुळे शाळेचा सारा परिसर अंधुक दिसत होता. शालेय जीवनातील ते सुंदर दिवस हरपले या विचाराने ऊर दाटून आला होता. आयुष्याच्या पुढच्या प्रवासासाठी आणि निघता निघता मी माझ्या शाळेला हात जोडून वंदन केले की जे काही मी पुढील आयुष्यात प्रगती करीन त्यात माझ्या या शाळेचा खूप मोठा वाटा असेल. हाच विचार मनात घेऊन पाणावलेल्या डोळ्यांनी मी घराकडे निघालो. असा हा शाळेचा शेवटचा दिवस मी कधीच विसरणार नाही.
खरं तर हा व्हिडिओ बनवताना मला सुद्धा खूपच भावूक झाल्यासारखं वाटतंय. माझ्याही डोळ्याच्या कडा पाणावलेल्या आहेत. असो, तुम्हाला भावी आयुष्यासाठी, पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून, माझ्या या सरस्वती गुरुकुल या चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमची उत्तरोत्तर प्रगती होत जाओ. देवी सरस्वतीचा वरद हस्त तुमच्या डोक्यावर सदैव राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.